नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये स्वागत आहे। आजच्या पॉलिटीच्या सेशन पर्यंत आज आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित ज्या आपण तरतुदी घटनेत केलेल्या आहेत त्या घटनेत केलेल्या तरतुदींचं आपण इथे सखोलपणे सविस्तरपणे तपशीलवार बघणार आहोत। पण तत्पूर्वी न्याय व्यवस्था जी आपण घेतलेली आहे ती न्याय व्यवस्था आपण घेतली कुठून तर 1935 च्या कायद्यात ज्याप्रमाणे न्याय व्यवस्था होती त्याच पद्धतीने आपण आपल्या घटनेत घेतली। आणि न्यायालयाचे जे स्वातंत्र्य आहे ते आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून प्रेरित होऊन घेतले तर अमेरिकन घटनेवरून प्रेरित होऊन आपण भारताच्या न्याय व्यवस्थेचे जे स्वातंत्र्य आहे ते प्रेरित होऊन आपण घेतलेले आहे। मग त्याच्याशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्यांचा आपण आता सखोलपणे अभ्यास करणार आहोत। आय होप की तुमचा अभ्यास व्यवस्थित चालला असेल। 9 नोव्हेंबरला आपली पूर्व परीक्षा होणार आहे। तत्पूर्वी हे रिव्हिजन सेशन तुमचं बघून झालेलं असेल। तुम्ही पीवायक्यू वरती चांगला भर द्या। तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करा। क्वेश्चन सॉल्व केल्याने क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्याने हमखासच काय मिळतं एक अपेक्षित असा स्कोर आपल्या समोर उभा राहतो। पण आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस न केल्यामुळेच बऱ्याचदा काय होतं खूप सोपे जे क्वेश्चन्स असतात ते आपले आपण चुकून बसतो। तर पीवायक्यू वरती खूप चांगला हँड पाहिजे। आणि जेव्हा मी पीवायक्यू मेन्शन करतोय तेव्हा मी 21,000 मधनं पीवायक्यू करा असा तुम्हाला सल्ला देणार नाही। तुम्ही थेट आयोगाचे क्वेश्चन पेपर प्रिंट करून OMR वरती सॉल्व करणं अपेक्षित आहे। त्याच पद्धतीने त्याच टाइम ड्युरेशन मध्ये ते पेपर सॉल्व झाले पाहिजेत। रेग्युलरली 2 ते 3 क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायचं टार्गेट ठेवा। हमखास तुम्हाला यश मिळणार। हेच यशाचं काय गमक आहे। तर आता सर्वोच्च न्यायालय भारताचं सर्वोच्च न्यायालय पहा 28 जानेवारी 1950 ही डेट महत्वाची आहे। 28 जानेवारी 1950 ला काय झालं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं उद्घाटन झालं। आता आपण आर्टिकल वाईज काय करूयात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला माहिती आहे की भाग 5 मधलं प्रकरण 4 भाग 5 प्रकरण 4 आणि कलम 124 पासून ते 147 आर्टिकल 124 पासून ते 147 पर्यंत काय आहे 124 पासून 147 पर्यंत तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित। त्याच आपण काय करणार आहेत एक आर्टिकल वाईज आपण आता एक्सप्लेन करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आर्टिकल 124 त्यात पण सब आर्टिकल आहेत 1 2 3 4 5 6 पर्यंत आहेत। इतकं सब आर्टिकल पर्यंत सांगतो मी तुमच्या कानावर पडावं म्हणून। पण तुम्हाला जेवढं रिमेंबर राहील तुम्हाला तेवढं तुम्ही काय करा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात पहिला 124(1) अन्वय 124(1) आता सब पॉइंट झाला 124(1) सब आर्टिकल झालं एक आर्टिकल। त्यात काय दिले अन्वय भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील। भारतासाठी एक काय असेल सर्वोच्च न्यायालयाची स्थापना एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील। आणि अन्य न्यायाधीश किती असतील किंवा अन्य न्यायाधीश कोण असतील हे कोण ठरवणार आहे। अन्य न्यायाधीशांची जी संख्या आहे ती कोण ठरवेल ती संसद ठरवेल। संसद ठरवेल किती असतील। आता किती आहेत 1+33 म्हणजे एकूण किती 34 न्यायाधीश सरन्यायाधीशांना धरून भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काय आहेत सध्या अस्तित्वात आहे। आणि ही संख्या सुरुवातीला किती होती मूळ घटनेमध्ये 1+7 इतकीच होती। ती वाढून आता किती झाली 1+33 आणि वेळोवेळी ती काय केली गेली एक्सटेंड होत गेली जसं कामाचा लोड पडेल तसं ठीक आहे। तर न्यायाधीशांची आता 124(1) मध्ये काय 124(1) मध्ये सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील अशी तरतूद आहे। तर 124(2) मध्ये काय
124(2) मध्ये न्यायाधीशांची नेमणूक, 124(2) मध्ये नेमणूक कोण करल? ऑब्विसली राष्ट्रपती करतील. न्यायाधीशांची नेमणूक कोण करल? राष्ट्रपती स्वतः करतील. वर्डिंग काय पहा, 124(2) अन्वये सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे करतील. पण राष्ट्रपती जेव्हा अशी नेमणूक करतात तेव्हा राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशाची नेमणूक त्यांना आवश्यक वाटतील तेवढ्या सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा विचार करून केली जाईल. पॉइंट बघा, खूप महत्वाचा आहे. कसं होतंय, 124(2) चाललंय आपलं. जेव्हा सरन्यायाधीशाची नेमणूक असते तेव्हा राष्ट्रपतींना आवश्यक वाटेल एवढ्या सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या जजेसचा काय केला जाईल? विचार घेतला जाईल आणि मग नंतर सरन्यायाधीशाची नेमणूक केली जाईल. आणि सुप्रीम कोर्टातल्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना नेमणूक करताना कोणाचा सल्ला बंधनकारक आहे? आता सरन्यायाधीशाचा विचार घ्यायला लागेल. एक्झॅक्ट वर्डिंग वाचून दाखवतो, ठीक आहे. राष्ट्रपती मार्फत अन्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश तसेच त्यांना आवश्यक वाटेल एवढ्या सर्वोच्च आणि उच्च न्यायाधीशांचा विचार करून घेतली जाईल. म्हणजे सरन्यायाधीश प्लस कोण झाले? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जज, यांचा सुद्धा विचार घ्यायचा आहे. आणि सोबतच सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशाचा विचार घेणे हे राष्ट्रपतीवर काय बंधनकारक आहे. ह्या सगळा विचार घेणे काय बंधनकारक आहे. कोणाचा विचार घेणे? राष्ट्रपतीवर हे काय बंधनकारक आहे. राष्ट्रपतीवर कशाचं बंधन आहे? विचार घेण्याचं. आता जो हा विचार घेणे वर्ड आहे ना, हाच बघा गोंधळाचा पार्ट आहे. कारण या विचार घेणे काय बंधनकारक आहे राष्ट्रपतीवरती ह्यांची नेमणूक करताना. कुणाची? सरन्यायाधीशाची नेमणूक करताना, इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना. इथे सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या जजेसचा विचार घ्यावा लागतो. इथे सरन्यायाधीश प्लस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा काय करावा लागतो? विचार घ्यावा लागतो. पण किती? राष्ट्रपतींना आवश्यक वाटेल तेवढ्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचा आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांचा विचार त्यांना घ्यावा लागतो. मग यावरनं विचार घेणे या प्रोसेसमध्ये काय झालं पहा, विचार घेणे या प्रोसेसमुळेच 3 खटले झाले. सर्वप्रथम खटला 82, त्यानंतर 93 आणि मग 98. हा खटला कशाचा चाललाय? न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबतचा खटला आहे. आणि यालाच विचार घेणे या एका वर्डवरती 3 खटले किंवा 3 निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिलेले ते कसे पहा. पहिला जो खटला आहे न्यायाधीशांचा 1982 ला, तो SP गुप्ता विरुद्ध भारताचं संघराज्य, खटल्याचं नाव आहे SP गुप्ता विरुद्ध भारताचं संघराज्य. यात विचार घेणे म्हणजे काय सांगितलं? फक्त विचार घेणे म्हणजे केवळ मतांचे आदान प्रदान करणे. मतांचे आदान प्रदान करणे म्हणजे थोडक्यातच काय, जजेसनी स्वतःच्या विरुद्धच काय दिलाय? निर्णय दिलाय. कारण तो निर्णय त्यांच्यावरती बंधनकारक नाही. म्हणजेच काय, फक्त मतांचं आदान प्रदान करणे आणि निर्णय काय बंधनकारक नसणे. असा अगेन्स्ट मध्ये काय दिला गेला? निर्णय दिला गेला 82 ला. पण 93 मध्ये मात्र काय झालं? 1+2 आणि 98 मध्ये 1+4. आता हे समजून घ्या नीट. काय 82 मध्ये फक्त मतांचं आदान प्रदान करणे आणि ते मत पण काय बंधनकारक नाही असा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने SP गुप्ता विरुद्ध भारताचं संघराज्य यामध्ये. पण नंतरून जाऊन दुसऱ्या खटल्यात, जे की न्यायाधीशांचा दुसरा खटला म्हणला जातो, जो 93 ला झाला, त्यात मात्र असा निर्णय दिला गेला की राष्ट्रपतींना 2 ज्येष्ठतम सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा
विचार घेणे बंधनकारक. विचार घेणे काय केलं, बंधनकारक केले. आणि इथे कोलेजियम सिस्टम तयार झाली इथे 98 ला. तिथे चार ज्येष्ठतम न्यायाधीशांचा काय विचार घेणे बंधनकारक. आणि त्या 4 पैकी दोघांनी जरी प्रतिकूल मत दिलं तर अशी शिफारस करता येणार नाही. प्रतिकूल मत दिलं तर तो जो सल्ला असेल तो सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक राहील का? मग तो सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक राहणार नाही. थोडक्यात आपण बघतोय की सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांना अपॉइंट करण्याची प्रोसेस काय. मग त्यांना अपॉइंट कोण करतं, त्यांना अपॉइंट राष्ट्रपती स्वतः करतात. पण त्यांना अपॉइंट करताना कोणाचा विचार घेणे बंधनकारक आहे, सुप्रीम कोर्टच्या जजेसचा विचार घेणे बंधनकारक आहे. मग त्याच्यासाठी कोलेजियम पद्धत डेव्हलप झालेली आहे. आणि हे इयर मात्र काय आहेत महत्वाचं आहे, 82, 93 आणि 98. काय केलं गेलं, 82 मध्ये फक्त विचार घेणे म्हणजे मतांचे आदान प्रदान, 93 मध्ये 1+2 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांचा विचार घेणे बंधनकारक, त्यानंतर 98 मध्ये 1+4 आणि त्यातील 2 जरी म्हणले की हा न्यायाधीश नको अपॉइंट करायला तर तसा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असणार नाही. 3 खटले झाले, कोलेजियम सिस्टम डेव्हलप झाली. पण या कोलेजियम सिस्टमला वैतागून किंवा यात जी पार्शलिटी होतीये किंवा व्यवस्थित योग्य व्यक्ती अपॉइंट केला जात नाहीये हा तणाव किंवा हा वाद बघून राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग स्थापन करण्यात आला होता 99वा घटना दुरुस्ती कायदा 2014 ने. तो मी बोर्डवरती लिहित नाही कारण नंतरून काय सुप्रीम कोर्टाने तो रद्द केलाय. पण एक माहिती राहू द्यात, 99/2014 99वा घटना दुरुस्ती कायदा 2014 हे काय होतं, राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगाशी संबंधित होतं. आणि त्यामध्ये अशी रचना करण्यात आली होती की न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी एक बॉडी किंवा एक आयोग असेल आणि तो काय करेल, सर्वांची नेमणूक करेल. यतो धर्मस्थो जय हे काय ब्रीद वाक्य आहे सुप्रीम कोर्टाचं, लक्षात राहू द्या. आणि पहिले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण होते, हरिलाल जे कानिया हरिलाल जे कानिया नाव लक्षात राहू द्या, हरिलाल जे कानिया. ठीक आहे. आणि आता न्यायाधीशांचा पदावधी बघूयात. न्यायाधीशांचा पदावधी ते वयाची 65 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काय राहतील, पदावरती राहतील. वयाची 65 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत. वर्ष त्यांना जोपर्यंत कंप्लीट होत नाही वया पदावरती ते राहतील. हायकोर्ट 62 वर्षापर्यंत आहे आणि त्यांच्यावरती काय महाभियोगाची प्रक्रिया करून त्यांचा पदावधी कमी करण्याची तरतूद देखील आहे. आता आर्टिकल 124(3) मध्ये महत्वाचे पहा, आर्टिकल 124(3) मध्ये काय सांगितले, आर्टिकल 103 मध्ये सांगितले की न्यायाधीशांची पात्रता लक्षात कसं ठेवायचं बघा. पहिला मुद्दा, तो भारताचा नागरिक पाहिजे. आणि इथं आता येतोय वर्ड काय, आणि वर्ड येतोय आणि हे जो हायलाइट करून लिहिलाय तो जास्त महत्वाचा आहे. आणि आहे सोबतच काय पाहिजे, मग सोबतच 5 वर्ष न्यायाधीश आणि 10 वर्ष वकिली. आता वर्ड जो यूज करतोय तो मी काय करतोय, किंवा. हे आणि हे यापैकी काय एकच अट पूर्ण करणं गरजेचं आहे, पण तो भारताचा नागरिक मात्र पाहिजे. आता पहा काय, तो भारताचा नागरिक असावी आणि सोबतच त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा, किंवा मग त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्ष वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. आणि या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने वकील झाल्यानंतर धारण केलेल्या जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेल्या न्यायिक अधिकार पदाचाही
कालावधी त्यामध्ये समाविष्ट केला जातो. यात की पॉइंट काय आहेत पहा, यात की पॉइंट असे आहेत. पाच वर्ष न्यायाधीश कुठं, उच्च न्यायालयात. 10 वर्ष वकिली कुठं, उच्च न्यायालयात. पण जी 10 वर्षाची वकिली आहे त्यामध्ये काय समाविष्ट करता येईल, जिल्हा न्यायाधीशापेक्षा कमी पद नसल, जिल्हा न्यायाधीश आणि त्यापेक्षा जास्त पद त्यामध्ये 10 वर्षाच्या वकिलीमध्ये काय करू शकतो आपण, काउंट करू शकतो. म्हणजे 124(3) मध्ये न्यायाधीशांची पात्रता सांगितलेली आहे आणि 124(4) मध्ये त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितलेली आहे. हे खूप महत्वाचे आहे बरं का. 124(4) मध्ये त्याला पदावरून दूर करायचे, पदावरून दूर. आणि ही पदावरून दूर करण्याची पद्धत आपण कुठल्या देशाकडून स्वीकारली आहे, अमेरिका या देशावरून आपण न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण अमेरिका या देशावरून स्वीकारलेली आहे. मग आपण त्यांना पदावरून दूर करतो तर ते घटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार करतो का त्यासाठी वेगळा कायदा आहे, तर बरोबर त्यासाठी वेगळा कायदा आहे. पूर्ण प्रोसेस न्यायाधीश चौकशी कायदा 1968 या कायद्यानुसार पूर्ण प्रोसेस चालते. मग घटनेत काय नमूद आहे, मग घटनेत असं नमूद आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याची पद्धत दिलेली, त्यात त्यांना राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे पदावरून दूर केलं जातं. बरं ठीक आहे, राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे त्यांना पदावरून दूर केलं जातं. पण राष्ट्रपती असा आदेश काढतात केव्हा, जेव्हा राष्ट्रपती असा बडतर्फीचा आदेश संसदेच्या समाविधानानंतरच काढू शकतात. म्हणजेच काय, संसद सांगेल तेव्हाच. म्हणजे काढते कोण खरं पदावरून, संसदच काढते. पण संसद काढते तर कसं काढते, ठरावाच्या माध्यमातून. आणि हा ठराव कसा पारित झाला पाहिजे, विशेष बहुमताने. म्हणजे 2/3 बहुमत, बरोबर. तत्पूर्वी संसदेने समावेदन प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे असते. आणि संसदेत ज्या अधिवेशनात समावेदन पारित झाले त्याच अधिवेशनात राष्ट्रपतींना ते सादर करणं आवश्यक असतं, त्याच अधिवेशनात ती झालं पाहिजे. आणि कोणत्या 2 कारणावरून त्यांना पदावरून दूर केलं जातं, तर गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता. पास एवढ्याच गोष्टी काय आहेत, घटनेत नमूद आहेत. घटनेत नमूद 124(4) मध्ये जर पदावरून दूर करायचे, जे की आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहे, तर पदावरून दूर करण्याची घटनेत नमूद केलेल्या कोणत्या गोष्टी आहेत, तर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे सुप्रीम कोर्टाच्या जजला पदावरून दूर केलं जातं. पण राष्ट्रपती असा आदेश काढतील केव्हा, जेव्हा संसद ठरावाद्वारे 2/3 मेजॉरिटीने संसद काय करेल, स्वतंत्ररित्या काय करेल, तसा ठराव मंजूर करेल. कारण काय असेल, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता हे कारण असतील. बस घटनेत काय दिलेले, एवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मग आता न्यायाधीश चौकशी कायदा. न्यायाधीश चौकशी 1968चा त्यात प्रोसेस दिली आहे पहा. आणि त्या प्रोसेसनुसार काय केलेलं आहे आपण आता पुढची प्रक्रिया सांगतोय. जसं की बघा, पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावरती लोकसभेच्या बाबतीत 100 सदस्यांनी आणि राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांनी सही करून अध्यक्षां सभापतीला तो ठराव सामोर करायचा असतो, सादर करायचा असतो. त्यानंतर अध्यक्ष सभापती असा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू देखील शकतात. आणि प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यास अध्यक्ष किंवा सभापती मार्फत न्यायाधीशांवरील चौकशीचा आरोप करण्यासाठी एक 3 सदस्यीय समिती काय केली जाते, स्थापन केली जाते. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे आजी-माजी सदस्य असतात आणि एक निष्णात कायदे पंडित असतो. जर संमतीने त्यांना गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षम डिक्लेअर केलं तर दुसरे सभागृह काय करू शकतात, दोन्ही 2/3 मेजॉरिटी त्यांना रिमूव्ह करण्याचा
संमती देऊ शकतात. जर दोन्ही सभागृहामध्ये प्रस्ताव विशेष बहुमताने संमत झाला तर राष्ट्रपतीकडे न्यायाधीशास पदावरून दूर करण्याचे समावेदन सादर केलं जातं. म्हणजे जी प्रोसेस मी आता वाचली ती तुम्हाला काय करतो, बोर्डवरती लिहून दाखवतो. आता काय चाललंय पहा, लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. कुठे चालू करायची प्रोसेस? कुठेही चालू होऊ शकते. लोकसभेत पण चालू होऊ शकते, राज्यसभेत पण चालू होते. आपण कोणती प्रोसेस चालू करतोय? सुप्रीम कोर्टच्या एखाद्या जजला त्याच्या पदावरून दूर करायची प्रोसेस चालू करतोय. दोन्ही सभागृहामध्ये कुठेही आपण चालू करू शकतो. जर लोकसभेत चालू करायचंय तर 100 सदस्य लागतील, सही केलेली त्यांची नोटीस लागेल आणि ती नोटीस आपण अध्यक्षाला द्यायला लागेल. आणि राज्यसभेच्या बाबतीत 50 सदस्यांची सही लागेल आणि ते आपल्याला सभापतीला द्यावी लागेल. मग ते दोघांच्या हातात आहे, अध्यक्ष आणि सभापतीच्या, स्वीकारायचं किंवा फेटाळून लावायचं. जर त्यांनी स्वीकारलं ठीक आहे. जर समजा लोकसभेत प्रोसेस चालू झाली तर मग लोकसभेत काय केली जाईल, 3 सदस्यांची चौकशी समिती बसेल. आणि जर ते राज्यसभेमध्ये सुरुवात झाली तर राज्यसभेमध्ये अशी सदस्य समिती बसू शकते. आणि यामध्ये कोण असतात? यामध्ये सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज आणि किंवा एक कायदे पंडित असू शकतो, निष्णात कायदा तज्ञ. ह्या तिघांची जी समिती असेल आणि महिला जर या समितीला असं आढळून आलं की हो गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या दोन्हीपैकी एका कारणावरून त्या समितीस तो जज दोषी आढळला तर मात्र लोकसभा काय करेल, 2/3च्या मेजॉरिटीने बहुमताने ते काय करेल, ठराव मंजूर करेल. मग तो ठराव राज्यसभेकडील, राज्यसभा 2/3च्या मेजॉरिटीने ठराव संमत करेल. आणि आता मात्र राष्ट्रपतीला काय करावं लागेल, त्यांना पदावरून दूर करण्याचा आदेश काढावा लागेल. मग ही जी प्रोसेस आहे 50, 100 सदस्य, 50 सदस्य, 3 सदस्याची चौकशी समिती, हे सर्व कशात रे भाऊ, हे सर्व न्यायाधीशांच्या चौकशी कायदा 1968 मध्ये आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला तो कायदा लिहिला, कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या. आता आपल्याला लक्षात आलेले की सुप्रीम कोर्टच्या जजला कसं पदावरून काढलं जातं. 1993 मध्ये न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चौकशी समितीने त्यांना गैरवर्तणुकीच्या कारणासाठी दोषी घोषित केलं होतं आणि मग नंतर काय केलेलं, लोकसभेत तो पारित होऊ शकला नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. इफॅक्ट 93 मध्ये व्ही रामास्वामी. मग 124(6) मध्ये काय, आर्टिकल 124(6). बरं, इतकं डिटेल्स कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, राहील लक्षात तर ठेवा. 124(6) मध्ये काय दिलेले, शपथ दिलेली आहे. मग ही शपथ काय, 3ऱ्या अनुसूचीमध्ये असल्याप्रमाणे काय असणार आहे, शपथ असणार आहे. त्यानंतर मग पुढचं कलम घेऊयात आपण डायरेक्ट थेट. शपथ बद्दल एवढं काय सांगण्यासारखं नाही. आर्टिकल 125 पगार आणि भत्ते. कोण असणारे पगार भत्ते ठरवणारे, संसदीय कायद्याद्वारेच. पगार भत्ते कोण डिसाइड करेल, संसदीय कायद्याद्वारे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार भत्ते, विशेषाधिकार, अनुपस्थित रजा आणि पेन्शन संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्या जातील. आणि त्यांना एकदा अपॉइंट केलं की त्याच्यामध्ये नंतर न फेरफार किंवा कमी करता येणार नाही. त्या संबंधित तरतुदी 125 मध्ये पगार आणि भत्ते. मग पुढचं आर्टिकल घेऊया आपण, आर्टिकल 126, की जे महत्वाचं आहे थोडस. हंगामी किंवा कार्यकार्थ सरन्यायाधीशाची नेमणूक. महत्वाचा पॉइंट आहे पहा. हंगामी किंवा कार्यार्थ शब्द बघा कसा आहे, कार्यार्थ सरन्यायाधीशाची नेमणूक. हंगामी किंवा कार्यार्थ सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं नेमणूक, राष्ट्रपती. भारताचे सरन्यायाधीश आपल्या पदाच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असतील, अनुपस्थित असतील तर अशा वेळी राष्ट्रपती काय करतील, राष्ट्रपती एखाद्या ज्येष्ठ सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला सांगू शकतील की सर तुम्ही काय करा, तोपर्यंत हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक करतील कोण, राष्ट्रपती करतील. सरन्यायाधीश असमर्थ असल्यास ज्येष्ठतम न्यायाधीशाला सांगू शकतात की तुम्ही सरन्यायाधीशाची नेमणूक हंगामी
करू शकता. 126 मध्ये हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतील. त्यानंतर आर्टिकल 127. आर्टिकल 127 मध्ये तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक आहे. तदर्थ म्हणजे ॲडहॉक म्हणजे टेम्पररी पर्सन. महत्वाचा पॉइंट आहे, सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करत होते, पण तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक मात्र सरन्यायाधीश करतात. कोण करतं? सरन्यायाधीश. पण सरन्यायाधीश नेमणूक करतात हे खरे, पण त्यासाठी त्यांना कुणाकुणाचा विचार घ्यावा लागतो ते बघूया. भारताचे सरन्यायाधीश तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेतल्यानंतरच करू शकतात. ठीक आहे, काय चाललंय हे नीट समजून घेऊया. तदर्थ न्यायाधीश म्हणजे काय की सुप्रीम कोर्टामध्ये आता 1+33 इतके न्यायाधीश आहेत, म्हणजे 34. आणि हे न्यायाधीश काय होत आहेत? कमी पडत आहेत किंवा सुप्रीम कोर्टावरती ताण वाढलाय, कामाचा लोड वाढलाय. अशा वेळी हायकोर्टच्या काही जजेसला सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करण्यासाठी किंवा न्यायाधीश म्हणून येण्यासाठी, काय वकिली नाही, न्यायाधीश म्हणून बोलवण्यासाठी काय करू शकतात? विचारणा करू शकतात. कारण का? कामाचा लोड जास्त आहे. मग अशा वेळी हायकोर्ट मधून काय केलं जातं? जे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता धारण करतायत अशाच फक्त हायकोर्टच्या न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टामध्ये बेंचवर बसण्यासाठी बोलवलं जातं. पण असं बोलवताना समजा आता मुंबई उच्च न्यायालय आहे, बॉम्बे उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असेल याला तर विचारावं लागेल ना की त्याच्या अंडर असलेले जे इतर न्यायाधीश आहेत त्यांच्यापैकी एकाला सुप्रीम कोर्टामध्ये काय करायचे? न्यायाधीश म्हणून बोलवायचे. मग कुणाकुणाची संमती लागेल? सरन्यायाधीश अपॉइंट करतायत. कुणाला? तदर्थ न्यायाधीशाला. पण विचार घ्यावा लागेल मात्र राष्ट्रपतीचा पण, राष्ट्रपतीची संमती लागेल, राष्ट्रपतीची संमती लागेल. सोबत त्या हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशाचा संमती लागेल. तरच मात्र काय त्या हायकोर्ट मधल्या एखाद्या जजला सुप्रीम कोर्टात आपण बोलवू शकतो. आणि सोबतच त्याला पात्रता धारण केलेली पाहिजे. आणि जेव्हा तो तिथं काम करायला जाईल तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशात जो वेतन, पगार, भत्ते मिळतात, अधिकार मिळतात, ते सर्व अधिकार त्याला तिथं प्राप्त होतील. 127 आर्टिकल लक्षात आलं. आता पुढचा आर्टिकल बघूया. 127 नंतर 128 निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक. पासष्ट वर्ष उलटून गेली आणि तो निवृत्त झालाय, पण तरी देखील सुप्रीम कोर्टामध्ये कामाचा लोड आहे किंवा तेवढा एक्सपर्ट व्यक्ती तिथं पाहिजे ज्याला ह्या रिलेटेड खूप सारं नॉलेज आहे. समजा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, तर अशा वेळी काय सरन्यायाधीशांना असा पण अधिकार आहे की निवृत्त झालेल्या व्यक्तीला काय करायसाठी पुन्हा एकदा खंडपीठावरती बोलवण्याची प्रोव्हिजन किंवा तरतूद आहे. तर आपण त्यांना बोलवू शकतो, पण त्यासाठी पण राष्ट्रपतीची पूर्वसंमती आणि त्या व्यक्तीची पूर्वसंमती घेणं गरजेचं आहे. आता इथे कोण करते नेमणूक? इथे पण कोण? सरन्यायाधीशच नेमणूक करतायत. सरन्यायाधीश नेमणूक करताय, पण कोणाची पूर्व मंजुरी घ्यावी लागती? राष्ट्रपतीची पूर्वसंमती. सोबत त्या व्यक्तीची ज्या व्यक्तीला अपॉइंट करायला त्या व्यक्तीची संमती घ्यावी लागेल. आणि मग त्यावेळेस सुद्धा काय त्यांना अधिकार प्राप्त होतील सुप्रीम कोर्टचा जज म्हणून कार्य करण्याचे. आर्टिकल 129 खूप महत्वाचे, हे पाठ करा. आर्टिकल 129 अभिलेख न्यायालय. बरोबर. सर्वोच्च न्यायालय हे काय असेल? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख न्यायालय असणे म्हणजे काय, त्यांनी जे पण आतापर्यंत जे निर्णय दिलेले ते निर्णय सर्व काय असणे, सर्व निर्णय आता ते काय झाले, ते निर्णय दिलेले निर्णय एक प्रूफ म्हणून दुसऱ्या न्यायालयांमध्ये पण काय उपयोगात आणले जातील आणि ते आता सॉलिड झालेत. म्हणजे ते इतके मजबूत आहेत निर्णय की त्यांचा आधार घेऊन इतर पुढचे निर्णय देता येतील, म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड. आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार. स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा पण त्यांना काय असणार आहे, अधिकार असणार आहे. आणि 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान, सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान कोण ठरवणार आहे, स्वतः भारताचे सरन्यायाधीश कोठे ते कार्यस्थान करतील, म्हणजे कोठे त्यांचं सुप्रीम कोर्ट असेल ते स्वतः ठरवतील. पण त्यासाठी राष्ट्रपतीच्या मान्यतेने ते ठिकाण चेंज करू शकतात. आणि सोबतच सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयाची जी कार्यपद्धती असेल तर सर्वोच्च न्यायालयाला स्वतःची कार्यपद्धती स्वतः ठरवण्याचा काय आहे, अधिकार आहे. ते एक महत्वाचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य पाहू आपण. बरं, ही तरतूद आपण कुठनं घेतली आहे, ही तरतूद आपण घेतलेली आहे अमेरिकेकडून. आपल्याला माहिती भारताचं जे न्यायालय आहे ते काय आहे, स्वतंत्र आहे. भारताचं न्यायालय कसं आहे, स्वतंत्र आहे, एकात्मिक आहे आणि फेडरल आहे. आणि ही तरतूद आपण कुठनं घेतली आहे, अमेरिकेकडनं घेतलेली आहे. आणि न्याय व्यवस्था, भारताची जी न्याय व्यवस्था आहे ती 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे. पण स्वातंत्र्य मात्र कुठनं घेतले, प्रेरित होऊन अमेरिकेच्या घटनेतून प्रेरित होऊन घेतलेलं आहे. मग भारताच्या न्यायालयाला स्वातंत्र्य आहे म्हणजे नेमकं काय, त्यासाठीचे जे की पॉइंट आहेत त्यातल्या महत्वाच्या की पॉइंट्सला काय करतो मी, अधोरेखित करतो आणि एक्सप्लेन करतो की महत्वाचे की पॉइंट्स काय. पहिला पॉइंट आहे त्यांना नेमणुकीची पद्धत. नेमणुकीची पद्धत पहिला पॉइंट एक्सप्लेन करतो. सांगता सांगता पदावधीची त्यांना सुरक्षा आहे, कारण त्यांना महाभियोगासारखी प्रोसेस आहे रिमूव्ह करण्याची, त्यामुळे पदावधीची सुरक्षा आहे. तिसरा पॉइंट आहे निश्चित सेवा सरती. त्यांना एकदा अपॉइंट केल्यानंतर ना आपण त्यांच्या पगारात काय करू शकतो, बदल करू शकतो का, कमी करू शकतो का, नाही करू शकत. आणीबाणीचा काळ वगळता त्यांचा पगारामध्ये आपण रिड्यूस करू शकत नाही पगार. त्यानंतर ना चौथा पॉइंट आहे खर्च त्यांचा संचित निधीवर भारित आहे. पुढचा पॉइंट आहे संसदेतील चर्चेवरती निर्बंध. आर्टिकल 121 मध्ये त्याची तरतूद आहे. पुढचा पॉइंट आहे निवृत्तीनंतर वकिली करण्यास बंदी. त्यानंतरचा पॉइंट आहे अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे स्टाफची स्वतःच्या नेमणूक करू शकतात. त्यानंतर न त्यांचे अधिकार क्षेत्र घटवता येत नाही, वाढवता येतं. वाढवू शकते, घटवू शकत नाही संसद. आर्टिकल माहिती 138 आपल्याला. आणि मग नंतर ना आर्टिकल 50. ठीक आहे. भारताच्या कोर्टला किंवा न्याय व्यवस्थेला एकदम वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे की त्यांनी
कोणत्याही प्रभावाखाली काय करू नये, काम करू नये. त्यासाठी आपण इतक्या तरतुदी केलेल्या आहेत की भारताचं सर्वोच्च न्यायालय कसं असेल, स्वातंत्र्य असेल, फ्रीडम मध्ये कार्य करेल. मग त्यासाठी पहिली पद्धत आहे नेमणुकीची पद्धत. आपण आताच पाहिलं त्यांच्या नेमणुकीबद्दल काय कोलिजियम सिस्टीमचा वापर केला जातोय. सुरुवातीला विचार घेणे म्हणजे फक्त मतांचं आदान प्रदान, त्यानंतर 1+2, त्यानंतर 1+4 अशी प्रोसेस आपण कोलिजियमची तयार केलेली आहे, जेणेकरून कोणत्याही न्यायाधीशावरती काय होणार नाही, अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला काय सेवा ज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीशपद उपभोगता येईल. आणि याच पद्धतीने ज्यांचा कार्यकाळ जास्त त्यांनाच काय वरचं पद मिळणार, अशा पद्धतीने एकदम पारदर्शक निवडणुकीची पद्धत ठेवलेली आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेससाठी. मग त्यातून त्यांची नेमणुकी पद्धत कशी आहे, पारदर्शक आहे. म्हणजेच काय, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं कार्य. म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या व्यक्तीला त्यांच्या नेमणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलाय का, अजिबात नाही. म्हणजे पंतप्रधान आणि कार्यकारी मंडळ हे त्यांच्या नेमणुकीपासून आपण अलिप्त ठेवलेलं आहे. त्यांना नेमणूक करताना त्यांचेच न्यायाधीश काय करतायत, शिफारस करतायत आणि त्यापैकी एकाची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती करतायत. म्हणजे पंतप्रधानांनी त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यापासून काय केलेली आहे, लांब ठेवलेलं आहे. म्हणजेच आपण काय केलेले, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना पदावधीची सुरक्षा आहे का, त्यांना एकदा अपॉइंट केल्यानंतर त्यांची वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करता येणार नाही. त्यांना पदावधीची सुरक्षा आपण दिलेली आहे. फक्त एकच प्रोव्हिजन ठेवलंय की आपण महाभियोगासारखी प्रक्रिया त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ठेवलेली आहे. ती एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, खूप सोपी प्रक्रिया नाहीये. आणि त्यासाठी गैरवर्तणूक अकार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी एक समिती पण स्थापन करते. म्हणजेच आपण त्यांना पदावधीची सुरक्षा दिलेली आहे, जेणेकरून त्यांना उद्या उठून कोणीही धमकी देऊन मी तुला पदावरून दूर करतो, तू एक काम ह्याच पद्धतीने तू निकाल लाव असं म्हणता येणार नाही. पदावधीची सुरक्षा आहे. त्यानंतर निश्चित सेवा शर्ती आहे त्यांच्या. त्यांना एकदा पगार किंवा भत्ता अलॉट केल्यानंतर त्याच्यामध्ये घट घडवून आणता येत नाही, ते महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांचा जो खर्च आहे संचित निधीवरती भारित आहे. म्हणजे भारताचं सुप्रीम कोर्ट आहे ते ज्या पद्धतीने कार्य करतं, तिथला जो स्टाफ आहे त्यांचे पगार आणि भत्ते किंवा त्यांचा डेली बेसिसचा एक्सपेन्स जो आहे किंवा न्यायाधीशांचे पगार वगैरे ते सर्व काय संचित निधीवरती भारित आहेत. राष्ट्रपती ते स्वतः काय करतात, देत नाहीत, तर ते संचित निधीवरती भारित आहे. त्यामुळे ते पण एक काय स्वातंत्र्य आहे. त्यानंतर आर्टिकल 121 संसदेतील चर्चेवरती निर्बंध आहे. संसद पाक सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावरती संसदेमध्ये चर्चा केली जाणार नाही, बरोबर. शिवाय क्रिटिसिझम केलं जाणार नाही. सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय किंवा कोणतीही प्रक्रिया याबद्दल कोणतंही वक्तव्य संसद करू शकत नाही. संसदेला त्यावर चर्चा करण्यासाठी काय आहे, बंधन घातलेलं आहे. त्यानंतर 124(7) मध्ये सुप्रीम कोर्टाचा एखादा जज असेल, तो जर निवृत्त झाला तर त्याला निवृत्त झाल्यानंतर वकिली करण्यापासून काय केलेले, रोखण्यात आलेले, जेणेकरून काय त्याला काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. म्हणजे 124(7) मध्ये त्याला निवृत्तीनंतर वकिली करण्यास काय घातलेले, बंधन घातलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 129 मध्ये सुप्रीम कोर्ट अभिलेख न्यायालय असेल आणि याचाच अर्थ असा की त्याला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार देखील प्राप्त आहे. म्हणजेच त्याचा अवमान कसा असू शकतो, दोन प्रकारचा, एक तर फौजदारी किंवा दिवाणी अवमान असू शकतो. म्हणजे त्यांनी दिलेला निर्णय, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय फौजदारी निर्णय असेल किंवा दिवाणी निर्णय असेल, जर एखादा व्यक्ती मानण्यास मनाई करत असेल तर तो अवमान म्हणून कन्सिडर केला जाईल आणि त्याच्या अवमानाबद्दल सुद्धा काही शिक्षेची तरतूद घटनेत नमूद केलेली आहेत. त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी केलेली प्रोव्हिजन आहे. त्यानंतर स्वतःचे स्टाफ किंवा कर्मचारी नेमण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का, 100% आहे. त्यानंतर संसद सुप्रीम कोर्टाच्या अधिकारात घट घडवून आणू शकत नाही, फक्त वाढ घडवून आणू शकते आणि त्यासाठी संबंधित आर्टिकल आहे आर्टिकल 138. आणि आर्टिकल 50 मध्ये सांगितले की जे ब्युरोक्रेसी आहे त्या ब्युरोक्रेसीकडे न्यायिक अधिकार असणार नाही. म्हणजेच जो कार्यकारी मंडळाकडे असणारा न्यायिक अधिकार आहे तो काढून घेण्याची संबंधित तरतूद काय आर्टिकल 50 मध्ये आहे. यानेच देखील काय सुप्रीम कोर्टाचं स्वातंत्र्य काय केले गेले, अबाधित केलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार. या ब्रेक पुरता म्हणजे या सेशन पुरता आपण आता इथे ब्रेक घेऊयात आणि पुढच्या सेशन मध्ये आपण सुप्रीम कोर्टाचे अधिकार कोणकोणते आहेत आणि अधिकार क्षेत्र काय काय आहे यावरती चर्चा करूयात. धन्यवाद.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत सुप्रीम कोर्टाचे अधिकार, अधिकार क्षेत्र आणि अधिकार म्हणजे काय. सुप्रीम कोर्टाला भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये संपूर्ण अधिकार आहेत. म्हणजेच एक वर्ड आहे, तुम्हाला एक लाईन सांगतो, अल्लादी कृष्ण स्वामी यांची लाईन आहे. कृष्णस्वामी नाव लक्षात ठेवा, अल्लादी कृष्णस्वामी बोर्डवर लिहिले म्हणजे इम्पॉर्टंट आहे. त्यांचं म्हणणं असं आहे पहा की भारताच्या सर्वोच्च न्यायालयास जगातल्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत. म्हणजे नेमके ते कोणते अधिकार आहेत ते आपण आता पाहणारच आहोत. सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, एक एक पॉइंट मधून समजून घेऊयात आपण. सर्वात पहिला प्रारंभिक अधिकार. हा अधिकार काय असतो? प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे थेट सुप्रीम कोर्टामध्ये एखादा खटला किंवा एखादी याचिका आपण जर दाखल करू शकलो तर त्याला आपण म्हणणार आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. मग कोणकोणत्या बाबतीत आपण थेट सुप्रीम कोर्टामध्ये काय करू शकतो? याचिका दाखल करू शकतो. त्यांचा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. आणि त्याच्याशी संबंधित जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे आर्टिकल 31. आर्टिकल पण सांगून देतो 131. आर्टिकल काय? आर्टिकल 131 कशाशी संबंधित आहेत? प्रारंभिक अधिकार क्षेत्राशी संबंधित आहेत. तर केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक राज्य असतील तर असा जर कोणता खटला असेल किंवा अशी जर कोणती याचिका असेल तर ती थेट काय जाणार आहे? आपली सुप्रीम कोर्टामध्ये चालू शकते. केंद्र विरुद्ध राज्य. केंद्र विरुद्ध राज्य, एक राज्य असेल किंवा अनेक राज्य असतील. हा खटला कुठे चालेल? याची याचिका थेट सुप्रीम कोर्टात मांडता येईल. हायकोर्टात जायची गरज नाही आणि हायकोर्टातून अपील घेऊन सुप्रीम कोर्टात जायची गरज नाही. जे केसेस थेट सुप्रीम कोर्टात सुरूच करू शकतो आपण त्यांना आपण म्हणणार आहे सुप्रीम कोर्टाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. मग त्यातला पहिला मुद्दा आहे केंद्र सरकार विरुद्ध घटक राज्याने दावा केलेला एखादी याचिका. केंद्र शासन व एक किंवा अधिक घटक राज्य विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य, ज्यात केंद्र आणि घटक राज्य इन्व्हॉल्व्ह आहे अशी केस. तिसरं राज्यातील आपापसातील तंटे. एक राज्य आहे त्याच्या विरुद्ध दुसरं राज्य आहे, हा पण काय करू शकतो आपण? थेट सुप्रीम कोर्टात चालवू शकतो किंवा केंद्र प्लस एक राज्य मिळून कोणत्या तरी दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध खटला दाखल करते. तर अशा पद्धतीचे 3 केसेस काय आहेत? आपण थेट डायरेक्ट काय करू शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये इनिशिएट करू शकतो, याचिका दाखल करू शकतो. केंद्र विरुद्ध खासगी व्यक्ती म्हणजे एखादा सर्वसामान्य व्यक्ती केंद्राच्या विरुद्ध जर दाखल करतोय तर तो मात्र काय सुप्रीम कोर्टात चालू होणार नाही, तो हायकोर्टातच चालू होईल. त्यानंतर प्राधिलेख अधिकार क्षेत्र पाहूयात आपण. प्राधिलेख प्राधिलेख अधिकार क्षेत्र. माहिती आपल्याला आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टाला काय प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. 5 प्रकारचे रिट्स काढू शकतो सुप्रीम कोर्ट. पण हे 5 प्रकारचे रिट्स केव्हा काढता येतात? जेव्हा मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं त्यावेळेस 5 प्रकारचे रिट्स काढतायत. मेंडामस, हेबियस कॉर्पस, प्रोहिबिशन, सर्शोराराय आणि को वॉरंटो हे त्या 5 प्रकारचे रिट्स किंवा प्राधिलेख आहेत. जे प्राधिलेख सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 चा उपयोग करून, त्यालाच आपण म्हणतो घटनात्मक उपाय योजना, कोणत्या वेळी काढले जातात? ते काढले जातात मूलभूत हक्कांचं ज्यावेळी उल्लंघन होतं त्यावेळीच ते काढले जातात. आता यात महत्वाच्या गोष्टी सांगतो. सर्वोच्च न्यायालयाला आहेत का? सर्वोच्च न्यायालय काढू शकतं. उच्च न्यायालय काढू शकतो का? उच्च न्यायालय सुद्धा प्राधिलेख काढू शकतं. सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 32 चा वापर करून काढू शकतं, लक्षात ठेवा. आणि उच्च न्यायालय आर्टिकल 226 चा
226 चा वापर करून प्राधिलेख काढू शकतो. सुप्रीम कोर्ट केवळ फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क यांच्या उल्लंघनासाठी काय काढू शकतो? प्राधिलेख काढू शकतो. पर उच्च न्यायालय मूलभूत हक्क प्लस इतर कारणांसाठी प्राधिलेख काढू शकतो. इतर कारणांसाठी काय करू शकतो? प्राधिलेख काढू शकतो. हे महत्वाचे पॉइंट आहेत. आता आपल्याला ना एक गोष्ट इथे महत्वाची आहे, सर्वसमावेशक किंवा एक्सक्लुझिव्ह. तर ते 2 पॉइंट आहेत, तुम्हाला त्यात समजून सांगतो. ते तुम्ही भरपूर वेळा काय होतात पोरं इथं एक्सक्लुझिव्ह नाव. सुप्रीम कोर्टाचा जो अधिकार आहे ना प्राधिलेख काढण्याचा, तो एक्सक्लुझिव्ह आहे का? नाही. तर तो एक्सक्लुझिव्ह नाही. म्हणजे फक्त आणि फक्त जर सुप्रीम कोर्टच प्राधिलेख काढू शकलं असतं तर त्याला आपण म्हणलो असतो की तो एक्सक्लुझिव्ह राईट आहे. पण तो एक्सक्लुझिव्ह राईट नाही. उच्च न्यायालयासोबत तो काय समवर्ती आहे, कारण उच्च न्यायालय सुद्धा काय करू शकतं? प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. इनफॅक्ट उच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त अधिकार आहेत प्राधिलेख काढण्याच्या संबंधित, कारण सुप्रीम कोर्ट फक्त मूलभूत हक्कांच्या रिलेटेडच काढू शकतो, पण हायकोर्ट मूलभूत हक्क आणि सोबतच इतर कारणांच्या रिझननी सुद्धा काय करू शकतो? प्राधिलेख काढू शकतो. म्हणून तो एक्सक्लुझिव्ह नाही. म्हणजेच मराठीमध्ये काय नाहीये? तो असमावेशक नाही. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट येते प्राधिलेखसाठी. आता दुसरा पॉइंट पाहूयात आपण, अपिलाचे पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. अपिलाचा अधिकार क्षेत्र आहे. आपल्याला माहिती अपील कुठं करता येतं? सुप्रीम कोर्टाचं अंतिम अपील करताय सुप्रीम कोर्ट आपल्या इथं. अपील कोणकोणत्या बाबतीत? फौजदारी बाबतीत, दिवाणी बाबतीत. दिवाणी अपील पण करता येतं. कुठून कुठे? आपण जिल्हा न्यायालयातून हायकोर्टमध्ये जातो. हायकोर्टवरचा अपील आपण कुठं करतो? थेट सुप्रीम कोर्टात करतो. म्हणजे अपिलाचं न्यायालय आहे का? सुप्रीम कोर्ट 100% अपिलाचं न्यायालय आहे. सुप्रीम कोर्ट अपिलाचं न्यायालय आहे. त्याच्याशी संबंधित कलम आहेत, ते सांगतो तुम्हाला. घटनात्मक प्रश्नांसंबंधी प्रकरणांमध्ये अपील, दिवाणी प्रकरणांमध्ये अपील, फौजदारी मध्ये अपील आणि विशेष अनुज्ञेद्वारे अपील. 4 प्रकारचं काय करता येतं? अपील करता येतं. घटनात्मक, आणि विशेष अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे परमिशन. 4 पॉइंट समजून सांगतो. हे अपिलाशी रिलेटेड चालले. अपील आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो हायकोर्टच्या विरुद्ध. तर ह्या 4 गोष्टीमध्ये किंवा 4 बाबतीत आपण अपील करू शकतो. आर्टिकल 132 मध्ये घटनात्मक अपील, आर्टिकल 132 मध्ये. दिवाणीमध्ये 133, फौजदारी अपील 134, आर्टिकल 134. तुम्हाला आर्टिकल लक्षात राहिले तर इट्स ओके, नाही राहिले तर मी काम आहे माझं लिहून देतोय आर्टिकल्स तुम्हाला बोर्डवरती. तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला लक्षात राहील ते. आणि विशेष अनुज्ञा 136. ठीक आहे, आता आपण हे काय करूयात, बोर्डवर जे लिहिले ते एक्सप्लेन करूयात. सुप्रीम कोर्ट आपलं अंतिम अपील करताय आणि हायकोर्ट मधून आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो. आणि ह्या 4 मुद्द्यांना धरून आपण अपील करू शकतो. सगळ्यात पहिला घटनात्मक. तर घटनात्मक प्रश्नांसंबंधीचं प्रकरणांमध्ये जे आपण अपील करतोय, तर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात जर राज्यघटनेतील तरतुदीच्या अर्थाविषयी, राज्यघटनेत जी तरतूद आहे त्याचा अर्थ उच्च न्यायालयाने काढलाय वेगळ्या पद्धतीने, तर अशा वेळी कायदेविषयक काहीतरी सारभूत प्रश्न निर्माण झालाय, तर अशा वेळी आपण अपील करू शकतो. आर्टिकल 132 चा वापर करून आपण सुप्रीम कोर्टाकडे अपील करू शकतो. ही तरतूद आहे. आता 133 मध्ये दिवाणी आणि फौजदारी. तुम्हाला माहिती, जर होमिसाइड वगैरे असेल किंवा खून असेल किंवा एखाद्याच्या बॉडीशी रिलेटेड जर काही गुन्हे असतील
तर ते फौजदारीमध्ये जातात, आणि पैशांशी रिलेटेड गुन्हे असतील तर ते दिवाणी कायद्यांमध्ये जातात. मग दिवाणी केसेसमध्ये अपील करण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये जो आपला हक्क आहे तो आर्टिकल 133 मध्ये आहे, आणि फौजदारीच्या रिलेटेड 134 मध्ये आहे. आणि मग त्यानंतर विशेष अनुज्ञा, काही बॉडीज असतात बघा, प्रशासकीय बॉडी, लवाद वगैरे, आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे लवाद बनवलेच यासाठी की न्यायालयाच्या बाहेर समझोता करता येईल, पण तरी देखील काहीतरी एक प्रोव्हिजन असावं सुप्रीम कोर्टाकडे, की कोणत्याही वेळी सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की ठीक आहे तुम्ही मला विचारा, जर मला सुप्रीम कोर्टाला म्हणजे जर सुप्रीम कोर्टाला योग्य वाटलं तर सुप्रीम कोर्ट काय करेल, अपील करण्यासाठी अनुज्ञा देईल, म्हणजे परमिशन देईल. मग अशी विशेष अपील जी असते ती कलम कुठं असते, 136 मध्ये अशी विशेष अपील असते. ज्या ज्या वेळी सुप्रीम कोर्टाला वाटेल की या निर्णयामध्ये अंतिम निर्णय मी स्वतः द्यायला हवा, त्या केसेसमध्ये किंवा त्या निर्णयात अंतिम निर्णय देतो सुप्रीम कोर्ट स्वतः. ते कुठलं, आर्टिकल 136. आणि त्यानंतर महत्वाचं आहे आपल्याला आर्टिकल 143 सल्लागार अधिकार क्षेत्र. इथे दोन प्रकारचा अपील असतो, दोन प्रकारचा सल्ला असतो. एक म्हणजे सार्वजनिक महत्वाचा कायदेविषयक, सार्वजनिक महत्वाचा कायदेविषयक, सार्वजनिक महत्वाचा कायदेविषयक. आणि दुसरं म्हणजे घटनेचा अंमल सुरू होण्यापूर्वी जे करार असतील, तह असतील, अटी वगैरे, प्रथा वगैरे त्यांच्याशी संबंधित, म्हणजे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. राष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाला एखादा सल्ला विचारायचा आहे, तर ते सल्ला विचारतात तर कोणत्या दोन बाबतीत, एक सार्वजनिक महत्वाचा मुद्दा असला पाहिजे, आणि दुसरा घटना निर्मितीच्या आधी एखादा तह, करार, कायदा, नियम, अट काही जे असेल, मग ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे ते चेक करण्यासाठी काय करणार आहे, राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला सल्ला विचारणार आहे. मग असा जो सल्ला आहे, ह्या दोन बाबतीतला सल्ला राष्ट्रपती विचारतात सुप्रीम कोर्टाकडे. मग सुप्रीम कोर्टाला सल्ला देणं गरजेचं आहे, पण यातला जो दुसरा मुद्दा आहे यामध्ये सल्ला देणं कसं आहे, सुप्रीम कोर्टावरती बंधनकारक आहे, आणि हा सल्ला देणं काय बंधनकारक अजिबात नाही. मग हे जे आहे ते 143 हे आपण कोणत्या देशाकडून स्वीकारले, कॅनडा या देशाकडून आपण ही तरतूद स्वीकारली आहे. त्याला म्हणतो आपण ऍडवायझरी ज्युरिडिक्शन, सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र. आतापर्यंत 14 प्रश्न काय केलेत राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहे, आणि त्यातल्या काही गोष्टी मी सांगितल्यात की अभिलेख न्यायालय म्हणून पण काय करते सुप्रीम कोर्ट कार्य करते. आर्टिकल 129 अभिलेख न्यायालय म्हणजे स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार. त्यानंतर न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार आहे का, घटने तो तर आहेच, आर्टिकल 13(2) मध्ये पण आहे, आणि सोबतच आर्टिकल 137 मध्ये पण स्वतःचा निर्णय चेंज करण्याचा पण अधिकार आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, आर्टिकल 137 आणि त्यानंतर आर्टिकल 13 सब आर्टिकल 2 या दोन्हीमध्ये कुठेच ना घटनेमध्ये कुठेच न्यायिक पुनर्विलोकन या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये, पण वेळोवेळी अशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत की घटनेला अनुसरून एखादा कायदा केलेला नसेल तर तो कायदा सुप्रीम कोर्टाला असा हक्क आहे की शून्यवत तो कायदा करता येईल, त्याच्याशी संबंधित तरतुदी आहे. आणि मग नंतर इतर अधिकार पण आहेत. आणि 138 नुसार आपल्याला माहिती की सुप्रीम कोर्टाला अधिकचा अधिकार क्षेत्र बहाल करण्याचा अधिकार कोणाला आहे, अधिकचा अधिकार क्षेत्र बहाल करण्याचा अधिकार संसदेला आहे. आर्टिकल 138 नुसार असा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यातल्या महत्वाच्या तरतुदी बघूयात आपण. न्यायालयाचा अवमान कायदा 1971 हा कायदा सुद्धा तुम्ही एक कानावर तुमच्या पडावा म्हणून मी लिहून देतो. न्यायालयांचा अवमान कायदा 1971 या कायद्यानुसार जर न्यायालयाचा अवमान झाला तर शिक्षा करता
येते आर्टिकल 144 एक महत्वाचे, आर्टिकल 144 यामध्ये काय माहिती का, सुप्रीम कोर्ट स्वतः जो निर्णय देतोय आणि तो निर्णय त्याची जी अंमलबजावणी केली जाते त्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण ब्युरोक्रेसी काय करेल, त्याला सहाय्य देईल, सल्ला करेल. आर्टिकल 41 मध्ये मी सांगितलं तुम्हाला, सुप्रीम कोर्टाचे जे पण निर्णय असतील, जी पण अंमलबजावणी असेल त्याच्यासाठी संपूर्ण ब्युरोक्रेसी काय करणार आहे, सुप्रीम कोर्टाला हेल्प करणार आहे, मदत करणार आहे. त्याच्याशी संबंधित आर्टिकल 44 आहे. आता आपण या सेशन मध्ये संपूर्ण सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय याच्याशी संबंधित जेवढ्या पण गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील तेवढ्या गोष्टी, ते महत्वाच्या संपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत. म्हणजे आशा करतो की तुमची काय काय झाली असेल पूर्ण रिव्हिजन या सेशनच्या माध्यमातून झाली असेल. आणि जसं मी तुम्हाला सांगतोय की आपला आता एंड सेशनला आपण आलेलो आहे. आता हायकोर्ट संपल्यानंतर ना आपण फक्त संसद आणि राज्य विधिमंडळ याच्या महत्वाच्या तरतुदी आपण काय करणार आहेत, डिस्कस करणार आहे. तो पार्ट आपला एंड पार्ट असेल. त्यानंतर ना आपले हे सेशन अगदी एंड पर्यंत आलेले. आणखीन फार तर आणखीन 2 दिवस किंवा आणखीन 4 व्हिडिओज आपले पडतील आणि आपले पॉलिटीचं सेशन एंड पर्यंत होतील. पण पॉलिटीचा अभ्यास करण्याची बेस्ट वे काय आहे तर मी तुम्हाला दिलं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे सुरुवातीचे पार्ट्स मजबूत असतात तर तुम्ही एंड पार्ट पासून काय करा, सुरुवात करा. एंड पार्ट्स तुम्ही जास्त मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. कारण हल्ली आयोगाचा कल काय, शेवटच्या भागांवरती प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल जास्त आहे. त्याचसोबतच तुम्हाला मी सांगितलं आयोगाचे थेट जे क्वेश्चन्स असतील पीवायक्यूचा रेफरन्स आपल्यासाठी स्ट्रॉंग रेफरन्स आहे. पण ते करताना आपण 21,000 टॉपिक वाईज न करता थेट आयोगाचा क्वेश्चन पेपर घ्यायचा. त्यातले पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स असतील. ते टाइम लावायचा 10 ते 15 मिनिटाचा, 10 मिनिटाचा टाइम लावायचा आणि 1 2 3 4 आकडे असे 15 आकडे टाकायचे, सॉल्व्ह करायचे. असा पॉलिटीचा जर तुम्ही वैयक्तिक अभ्यास सब्जेक्ट वाईज करत असाल तर ही बेस्ट मेथड आहे क्वेश्चनच्या माध्यमातून रिव्हिजन करण्याची. आणि जर तुम्ही संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जर सॉल्व्ह केली तर तिथं एकदम बेस्ट मेथड आहे की तुम्ही दररोज किमान 2 ते 3 क्वेश्चन आयोगाचे सॉल्व्ह करायचे. तुमच्याकडे किती मटेरियल आहे, तुमच्याकडे राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे, त्यानंतर ग्रुप बी ची एक्झाम आहे, ग्रुप सी ची एक्झाम आहे. ह्याचे तुमचे जवळजवळ 17 पासून जरी तुम्ही काउंट केले तर ह्याचे 8 पेपर, ह्याचे 8 पेपर, ह्याचे 8 त्रिक 24 पेपर हे झाले. तसंच यांचे मेन्सचे पेपर आहेत. जसं की ग्रुप ए साठी GS2 चा विषय आहे, तिथे पॉलिटी आहे. त्यानंतर ग्रुप बी मध्ये मेन्स आहे, STI, PSI, ASO, इथे 15 क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर ग्रुप सी च्या मेन्स मध्ये पण 15 क्वेश्चन्स असतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला पॉलिटीचं खूप जास्त मटेरियल आहे. तुम्ही एक चार्ट तयार करा, त्या चार्ट मध्ये तुम्ही काय करा, क्वेश्चन इथे इयर टाका, इथे तुम्हाला मार्क किती पडतायत ते टाका. कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण डेली बेसिसला 2 ते 3 क्वेश्चन पेपर तुमचे झाले पाहिजे. आणि विश्वास ठेवा, अशा पद्धतीने तुम्ही झालेल्या पेपरचा जर सतत सराव करत राहिला तर खूप जास्त स्कोर येतो. आणि एवढंच सांगून तुम्हाला मी या सेशन पर्यंत थांबतो. भेटूयात पुढच्या सेशनला. धन्यवाद.